नमस्कार शेतकरी मित्रांनो, नॅचरल अँड टेक्निकल व्हिडिओमध्ये मी स्वामर आपले सहर्ष स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत काकडा फुलशेतीमधील अळी नियंत्रण। शेतकरी मित्रांनो, काकडा फुलशेती करत असताना बऱ्याचशा शेतकरी बांधवांना या समस्येचा सामना करावा लागत असेल। शेतकरी मित्रांनो, जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहिला तर खरंच तुमच्या या समस्येचं समाधान होईल। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, आपल्याला पिकावर अळी कुठून येते, कशा प्रकारे येते हे माहीत असणं खूप गरजेचं आहे। आपल्याला काकड्याच्या झाडावर कळीमध्ये किंवा कळीचा जो गुच्छ असतो त्यावर हिरव्या रंगाची किंवा पिवळसर रंगाची अळी पाहायला मिळते। त्या अळ्या कळ्या आतमधून खात असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात आपले नुकसान होते। शेतकरी मित्रांनो, काकड्याच्या शेतात फिरत असताना अशा प्रकारच्या पकड्या किंवा पतंगे उडताना तुम्ही पाहिल्या असतील, पण शेतकरी मित्र त्याकडे दुर्लक्ष करतात। ते पतंगे किंवा पकड्या अंधाऱ्या रात्रीला म्हणजेच अमावास्येच्या रात्रीला काकड्याच्या झाडावर अंडी घालतात। ते अंडी जास्त करून पानाच्या मागच्या बाजूला घालतात। एखाद्या वेळी पानाच्या वरच्या बाजूला पण हे अंडी पाहावयास मिळतात। ते पतंगे किंवा पकड्या एका वेळेस 40 ते 50 एवढी अंडी घालतात। त्यातून 6 ते 7 दिवसांनी बारीक बारीक अळ्या बाहेर येतात आणि कळ्या खायला सुरुवात करतात। 14 ते 15 दिवसांनी ते अळ्या प्रौढ अवस्थेत येतात व त्या कळ्याच्या गुच्छात खालच्या बाजूला किंवा पानावर कोस बनवतात किंवा कोस अवस्थेत जातात। 7 ते 8 दिवसांनी म्हणजेच अमावास्येच्या काळोख्या रात्रीच्या 2 ते 3 दिवस अगोदर त्या कोस अवस्थेत गेलेल्या अळीचे पतंग्यात किंवा पकडीत रूपांतर होते। हे त्या अळीचे जीवनचक्र असेच चालू राहते। यावर वेळेवर उपाय नाही केला तर खूप मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागते। हे नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी बांधव खूप महागाच्या कीटकनाशकाची फवारणी करतात, तरी पण पाहिजे तितका रिझल्ट पाहावयास मिळत नाही। महागड्या कीटकनाशकाची फवारणी करायला शेतकरी बांधवांना परवडत नाही, म्हणून मी तुमच्यासाठी स्वस्तात स्वस्त कीटकनाशकाविषयी माहिती सांगणार आहे। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर करा लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब। प्रोफेनोफॉस प्लस सायपरमेथ्रिन हे घटक असलेले कीटकनाशक बाजारात स्वस्त मिळतात। तसेच इमामॅक्टिन बेंझोएट घटक असलेले कीटकनाशक पण परवडण्यासारखं आहे। हे घटक असलेले कीटकनाशक कंपन्या वेगवेगळ्या नावाने बाजारात विकतात। त्यातीलच एक प्रोफेक्स सुपर कीटकनाशक आहे। प्रोफेक्स सुपरमध्ये कोणकोणते घटक, मोड ऑफ ॲक्शन, पीक, कीटक, रेनफॉर्सनेस कालावधी, स्टेज कॉम्बिनेशन, प्रमाण याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया। प्रोफेक्स सुपरमध्ये प्रोफेनोफॉस 40% प्लस सायपरमेथ्रिन 4% EC स्वरूपात पाहायला मिळते। या दोन घटकाचे कॉम्बिनेशन असल्यामुळे अळ्यावर रस शोषण करणाऱ्या किडीपासून चांगल्या प्रकारे कंट्रोल मिळते। मोड ऑफ ॲक्शनचा विचार केला तर दोन घटक असल्यामुळे मोड ऑफ ॲक्शन 2 आहेत। पहिला प्रोफेनोफॉस 40% असल्यामुळे हे कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाइड आहे, म्हणजेच परशीय कीटकनाशक आहे। फवारणी केल्याने कीटकनाशक अळीला जराशी जरी लागलं तरी किंवा अंगावर जराशी जरी पडलं तरी लगेच अळी मरते। त्याचबरोबर स्टमक ॲक्शनवर सुद्धा हे काम करतं। अळीने खाल्ल्याने नर्वस सिस्टीमचं काम बंद होऊन अळी उपाशी राहून 2 ते 3 दिवसांनी मृत्युमुखी पडते। ओव्हिसाइड ॲक्शनवर सुद्धा हे चांगल्या प्रकारे काम करते। ओव्हिसाइड म्हणजेच अळी किंवा अंड्यातून आलेल्या बारीक बारीक अळ्या याचा सुद्धा नाश करते।
दुसरा घटक सायपरमेथ्रिन 4% असल्यामुळे कॉन्टॅक्ट स्टमक क्विक नॉकडाऊन ॲक्शन आहेत. परंतु महत्त्वाचं म्हणजे ट्रान्समिनार ॲक्शन म्हणजेच फवारणी करताना हे औषध पानावर जरी पडलं तरी ते ट्रान्समिनार ॲक्शन असल्यामुळे पानाच्या खालच्या बाजूला पोहोचतं. त्यामुळे पानाच्या मागच्या बाजूची अंडी किंवा अळ्याचा नाश होतो. इमामॅक्टिन बेंझोएट 5% एच.जी. फॉर्ममध्ये पाहावयास मिळते. हे कीटकनाशक फवारणी केल्यावर लगेच आपलं काम करायला सुरुवात करते. यामध्ये स्टमक ॲक्शन आहे. त्यामुळे अळी झाडावर असूनसुद्धा खाऊ शकत नाही. 2 ते 3 दिवसांनी अळी उपाशी राहून खायला अन्न न मिळाल्यामुळे मृत्युमुखी पडते. इमामॅक्टिन बेंझोएटचं प्रमाण प्रति लिटर पाण्यासाठी 0.5 ग्रॅम आहे. प्रतिपंप 10 ग्रॅम आहे. प्रोफेक्स सुपरचं प्रमाण प्रति लिटर 2 मिली एवढं आहे. प्रतिपंप 40 मिली एवढं आहे. या दोन्ही कीटकनाशकाची एकापाठोपाठ 3 ते 4 दिवसांनी फवारणी करावी. काळोख्या रात्री म्हणजेच अमावास्येच्या दुसऱ्या दिवसापासून 3 ते 4 फवारण्या केल्या तर खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट पाहायला मिळते. मित्रहो, व्हिडिओ आवडला असेल तर करा लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.